जे आडवे येतील त्यांना आडवे करून पुढे जाऊ, ठाण्यात गणेश नाईकांचं वक्तव्य, गणेश नाईकांचा रोख कुणाकडे याची चर्चा। विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी, तर सभापती राम शिंदेंची घेतली काँग्रेस नेत्यांनी भेट। जी-आरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरणार, तर ओबीसी समाजही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार, ओबीसी नेते छगन भुजबळांचा इशारा। सरकारनं काढलेल्या जी-आर विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक, ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार, वडेट्टीवारांचा निर्धार। आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, जितका अपमान करतील तितक्या ताकदीनं लढणार, मनोज जरांगेंचा श्री क्षेत्र नारायणगडावरनं इशारा। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, सरकारने कुठलाही बदल करू नये, जरांगेंची सरकारकडे मागणी, तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही, बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। मराठवाड्यातील मराठा समाजासाठी सरकारने वेगळा कायदा केलेला नाही, बडे मुद्द्यामध्ये संजय लाखे पाटलांनी वेधलं लक्ष, राधाकृष्ण विखे पाटलांनी फसवणूक केल्याचा लाखेंचा आरोप। नोंद असलेल्या मराठ्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, भाजप आमदार परिणय फुकेंची माहिती, तर सरकारच्या जी-आरमुळे मराठवाड्यातील सर्व मराठे पात्र होतात, गंगाधर काळकुटेंचा बडे मुद्देमध्ये दावा। मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, तर पितृपक्षात निवडणूक घेणारा भाजप सेक्युलर पक्ष, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरनं संजय राऊतांची टोलेबाजी। उद्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे, एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर यूपीएकडून बी सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून दोन राजकीय पक्षांनी माघार घेतली, बीआरएस आणि बीजेडी पक्षाने मतदान न करण्याचा निर्णय घेतला। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे। शिंदेंसह संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि मंत्री राममोहन नायडूंकडेही जबाबदारी देण्यात आली आहे। मुंबईत काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ठाकरेंशी चर्चा करण्यात आली, काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली। विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान सतेज पाटील विरोधी पक्ष नेते होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहिरात वृत्तपत्र आणि मुंबईतील मोठमोठ्या होर्डिंग्जवर झळकली आहे। छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना छत्रपती या जाहिरातीत दिसतात, जाहिरातींमध्ये देवाभाऊ उल्लेख आहे। दरम्यान जाहिरातीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। बीडमध्ये विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली, हाकेंचा स्ट्रीट डॉग उल्लेख करत राजकीय आणि सामाजिक नसबंदी करणार असल्याचं वक्तव्य पंडित यांनी केलं। वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दम भरला, मोरबे धरणालगत उभा अभयारण्यात आलेल्या बंगल्याच्या मुद्द्यावरनं त्यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना खडसवलं। सिल्लोड इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची विभागनिहाय विविध विकास कामांबाबत आढावा बैठक संपन्न झाली। नागरिकांनी आपल्याकडील कर भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावं असं आवाहन देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं। जी-आरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरल्यास ओबीसी समाजही हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार आहे, ओबीसी नेते छगन भुजबळांनी हा इशारा दिला। सरकारनं काढलेल्या जी-आर विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक पार पडली, ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धार वडेट्टीवारांनी व्यक्त केला। आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं, जितका अपमान करतील तितक्या ताकदीनं लढणार असल्याचा इशारा त्यांनी नारायणगडावरनं दिला।
नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. सरकारने कुठलाही बदल करू नये असं जरांगेंनी म्हटलंय. तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं. पदवीधर मतदारसंघ भाजपनं घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपला थेट ऑफर दिली. यानंतर भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं. विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. ओबीसींचं आरक्षण जीआरमुळे संपलंय, सरकारनं ओबीसींवर मोठा अन्याय केलाय असा हल्लाबोलही त्यांनी केला. अंतरवाली सराटीत दाखल होताच जरांगे पाटलांवर मराठा समाजानं गुलालाची उधळण करत जंगी स्वागत केले. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठ्यांचे आभार मानले. जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि यावेळी जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजानं घोषणाबाजी करत जेसीबीतून फुलांची उधळण केली. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली या एकाच गावात 50 कुणबी नोंदी सापडल्यात. मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे 50 नोंदींपैकी फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालं. हैदराबाद साताऱ्यानंतर आता कोल्हापुरी गॅझेटची चर्चा रंगली. कोल्हापूरच्या गॅझेटमध्येही मराठा आणि कुणबी यांच्यात साधर्म्य दाखवलंय आणि त्यामुळे कोल्हापूर गॅझेटबाबत मराठा समाज आज भूमिका मांडणार आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर आता बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरलाय. आम्हाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करावा अशी मागणी करत जिंतूर इथे समाज बांधवांच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली. जामनेरमध्ये ओबीसी समाज आणि समता परिषदेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय हा असंविधानिक असल्यानं हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वर्ध्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसीत समावेश न करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. ओबीसीतून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचा शासन आदेश निघाल्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. ओबीसी हक्क परिषदेत अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती दिनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. राज्य सरकारने मराठ्यांना अत्यंत सुलभ पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाज संतप्त झाला आहे. आज सिंदखेड राजा इथे तहसील कार्यालयावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून या जीआर विरोधात आंदोलन करण्यात आलंय. नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲपवर बंदीविरोधात तरुणांनी आंदोलन केले. आंदोलक तरुण थेट संसदेमध्ये शिरले. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात आणि नेपाळ सरकारकडून काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. नागपूरच्या एम्प्रेस मिल परिसरातील मारवाडी चाळ परिसरात 130 वर्ष जुनी असलेली भिंत कोसळली आहे. त्यामुळे पार्किंगमधील 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालं आहे. तर भिंत कोसळण्याच्या काही क्षण आधीच तिथून एक दुचाकी स्वार गेला, तो थोडक्यात बचावला. मुंबईतील बोरिवली इथल्या गोराई समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या वेळी एक मिनी व्हॅन अडकली होती. भरती आल्यानं लाटा खूप वेगानं उसळत होत्या आणि त्यामुळे व्हॅन बाहेर येणं अशक्य होतं. यावेळी व्हॅनमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. सांगलीच्या आटपाडीमध्ये शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात बकऱ्यांचा विक्रमी दर मिळाला आहे. एका बकऱ्याला तब्बल 34,000चा भाव मिळाला तर 6 बकऱ्यांची 2 लाखात विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी डॉल्बी, घोडा आणि रथासह बकऱ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. मीरा भाईंदर महापालिकेकडनं 377 बेड्सचं रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. एकूण 14 मजल्यांचं हे रुग्णालय असणार आहे आणि येत्या 3 वर्षात रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यवतमाळमध्ये फासे भारती समाजाच्या संघटनेनं मंत्री उईकेंच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. 2004च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान मंत्री उईकेंनी फोनवरनं संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. बीडमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीडपर्यंत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा इथं ग्रामस्थांनी लॉंग मार्च काढत विराड आंदोलन केलं। गावात सार्वजनिक ठिकाणी असलेला निळा ध्वज कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने हटवल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला। त्यामुळे ध्वज काढणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या गावातील नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं। लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांना मदत न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। देवरूडमध्ये काँग्रेसच्या नियती